नमस्कार. रयतेचा दरबारमध्ये आपणा सगळ्यांचं हार्दिक स्वागत. आणि मंडळी, त्याचबरोबर आपण सगळेजण मिळून स्वागत करूया 2024 या सुंदर वर्षाचं. कॅलेंडर वर्ष 2024 हे आपल्या सगळ्यांना आनंददायी, सुख समाधानाचं, यशाचं, कीर्तीचं आणि आरोग्यदायी ठरो हीच परमेश्वरचरणी प्रार्थना. आणि याबरोबरच आपण सगळ्यांना ज्ञान देणारं ठरावं अशी ही परमेश्वरापाशी प्रार्थना. आणि ज्ञान म्हणल्यानंतर वेगवेगळ्या विषयांवरची सविस्तर माहिती असणंही आवश्यक असतं. आणि सविस्तर विश्वासार्ह माहिती जर का आपल्याला हवी असेल तर अर्थात आपला रयतेचा दरबार. तेव्हा पुन्हा एकदा 2024 या सुंदर वर्षासाठी आपणा सगळ्यांना भरभरून शुभेच्छा. तुम्हाला सगळ्यांना खूप आनंदाचं आणि यशाचं असंच हे वर्ष ठरू दे. मंडळी, त्याच अनुषंगाने रयतेचा दरबारमध्ये आपण सगळ्यांनी सामील व्हायला पाहिजे. त्याचबरोबर मंडळी, रयतेचा दरबारसाठी आम्हाला सगळ्यांना खूप छान शुभेच्छा मिळत आहेत किंवा प्रतिसादही मिळत आहे. त्याबद्दल अनेक अनेक धन्यवाद. त्याच अनुषंगाने मागच्या भागासाठी सुद्धा आम्हाला खूप छान प्रतिक्रिया आल्या. मागच्या भागामध्ये आपण इथेनॉल बंदी आणि त्यानंतर ह्या निर्णयामध्ये झालेली सुधारणा याविषयीची संपूर्ण माहिती जाणून घेतली. मंडळी, मुळात साखर निर्मिती करत असताना इथेनॉल निर्मिती ही सध्या मोठ्या प्रमाणावर केली जाते आणि त्यातून आपलं परकीय चलन खूप मोठ्या प्रमाणामध्ये वाचलेले आहे. याविषयीची आपण माहिती करून घेतलेली आहे. पण एकंदर ऊसाचं घट्ट उत्पादन बघता साखरेच्या किमती नियंत्रणात ठेवण्यासाठी केंद्र सरकारने इथेनॉल निर्मितीवरती बंदी घातली होती. पण त्यामध्येही त्यानंतर त्यांनी सुधारणाही केलेली. ही सगळी माहिती आपण रयतेचा दरबारमध्ये जाणून घेतली. अशाच प्रकारे वेगवेगळ्या विषयांवरची माहिती जर का तुम्हाला हवी असेल ना, तर अर्थात रयतेचा दरबारचा प्रत्येक एपिसोड आपण बघायला पाहिजे. त्यासाठी एकमेकांना मदत करू, एकमेकांची काळजी घेऊया आणि सगळ्यांचं जगणं समृद्ध करूया. त्यासाठीच रयतेचा दरबार. रयतेचा दरबारमधला आपला आजचा विषय खूप छान आहे आणि नवीन वर्षातला हा आपला पहिला एपिसोड असल्यामुळे आम्ही विषयही तसाच घेतलेला आहे. संपूर्ण जगाचा भविष्यकाळ ठरणारा असा एक विषय सध्या गाजत आहे. त्याविषयी खूप चर्चा होत आहे, भल्या बुऱ्या गोष्टीही बोलल्या जात आहेत. तो विषय आहे कृत्रिम बुद्धिमत्ता किंवा आर्टिफिशियल इंटेलिजन्स, AI असंही त्याला म्हटलं जातं. आणि म्हणून AI हे चांगलं आहे का वाईट आहे, त्याचा उपयोग कसा करावा किंवा खबरदारी काय घ्यावी याविषयी सध्या खूप चर्चा होत आहेत. आणि म्हणूनच आज आपण AI म्हणजे कृत्रिम बुद्धिमत्ता म्हणजे नेमकं काय याविषयी जाणून घेणार आहोत. AIच्या पहिले तो फुल फॉर्म सांगून देते. इट्स आर्टिफिशियल इंटेलिजन्स. तो जैसा आमच्या ब्रेन असते, ब्रेनमध्ये न्यूरॉन्स असते, तो त्या बेसिसवर आम्ही डिसाईड करतो की आम्हाला पुढे काय करायच्या. सो AI इज सॉर्ट ऑफ सिमिलर टेक्नॉलॉजी. तो त्यामध्ये काय होत आहे की तुमच्या थोडाफार भरपूर डेटाच्या फीड घेऊन ते डेटाला प्रोसेस करून त्यामधून काय लर्निंग मिळू शकते, तो ते एक कॉन्सेप्ट होते थ्रू AI या आर्टिफिशियल इंटेलिजेंस में क्या होता है, जो हमारा दिमाग है उसमें उसकी ऐसी क्षमता नहीं होती कि हम बहुत सारा डेटा देख पाएँ, बहुत सारे डेटा को देख के हम एक ऐसा निर्णय ले पाएँ. अगर मैं आपसे बोल दूँ ये सारी किताबें आप पढ़िए और उसके ऊपर मैं ऐसी 10 गुना आपको किताब दे दूँ और इसके ऊपर से फिर आप मेरे को एक स्पेसिफिक वो कोट दीजिए, ये कर दीजिए, आप नहीं कर पाएंगे. AI ऐसी मामलों में बहुत हमारे लिए यूज़फुल रहता है क्योंकि AI के द्वारा हम डेटा को देखते हैं और उसके ऊपर हम निर्णय ले पाते हैं, जिससे हमारे प्रोसेस, सिस्टम इन सब में थोड़ी बढ़ाव आ सके. सो आर्टिफिशियल इंटेलिजन्स म्हणजे असतं असं की तुमचे सॉफ्टवेअर्स, तुमचे मशीन्स, ह्या सगळ्यांना तुम्ही इतकं केपेबल बनवा की ते एका माणसासारखे निर्णय घेऊ शकतात. हा बेसिक आपला एक आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा बेंचमार्क आहे. थोडक्यात कृत्रिम पद्धतीने विकसित करण्यात आलेली बौद्धिक क्षमता म्हणजेच AI किंवा कृत्रिम बुद्धिमत्ता. माणसाला अनुभव ह्या गोष्टीचं खूप मोठं महत्त्व असतं की माणूस खूप गोष्टी शिकतो
आणि त्याच्यावरती तो त्याचे अनुभव यूज करून तो एक्सपर्ट बनतो कुठल्या तरी फील्डमधला. कुठली फील्ड घ्या तुम्ही, हेल्थकेअर असेल, डॉक्टर्स असतील, इंजिनियर्स असतील. तर ह्या अनुभवाच्या मागे जो महत्त्वाची गोष्ट असते तो म्हणजे त्याचा डेटा, त्याचा ब्रेन जो डेटा प्रोसेस करत असतो की या सिच्युएशनमध्ये मी पडलो तर मी काय करीन, ह्याच्यामध्ये मी काय केलं होतं, किंवा माझं अभ्यास, माझं ज्ञान काय सांगतं की या सिच्युएशनमध्ये जर का मला हा प्रसंग आला तर मी ते ज्ञान वापरून, माझं पूर्वीचे एक्सपिरियन्सेस वापरून मी ते कसं चांगलं करीन. आर्टिफिशियल इंटेलिजन्स हेच करतं. आर्टिफिशियल इंटेलिजन्स तुमचा डेटा कलेक्ट करत राहतं आणि त्या डेटाच्या वरती ते ठरवतं की ह्या पर्टिक्युलर सिच्युएशनमध्ये मी कुठला निर्णय घ्यायला पाहिजे. याच्यामधलं एक सोपं उदाहरण म्हणजे आपण सगळे वापरतो ते म्हणजे आपले गुगलचे मॅप्स. गुगल मॅप्स असतील, ॲपलचे मॅप्स असतील, किंवा आपले इंडियाचे जे चालू केलेलं आहे कुठलेही मॅप्स असतील. हे मॅप्स करतात काय की हे मॅप्स तुमची ट्रॅफिक बघतात, कुठल्या रस्त्यावरती कुठे ट्रॅफिक आहे, ऑल्टरनेट रूट्स ते डिसाईड करतात आणि रिअल टाईमवरती ते ठरवतात की तुम्हाला A to B जायचं असेल तर हा कुठला तुम्ही मार्ग घ्यायला पाहिजे. हा सगळ्यात सोपा आपण आर्टिफिशियल इंटेलिजेंसचा एक एग्जाम्पल आहे. कि पहले तो सिंपल मशीन थी. अगर आपकी मशीन ही बहुत कमज़ोर है, उसमें इतना पावर नहीं है, तो आप क्या कर लोगे, आप कितना कर लोगे. अभी इतना मुश्किल हो गया है, अभी इतनी मशीन बड़ी हो गई हैं, इतनी पावरफुल हो गई हैं कि आप उन पे बहुत ही कॉम्प्लिकेटेड चीज़ें कर पा रहे हो. आप जैसे ChatGPT है, उसने कितने सैकड़ों इंटरनेट का डेटा उठा के उस पे ट्रेनिंग हुई, वो हमारी जब क्षमता बढ़ गई है तो उसके साथ साथ AI की कैपेबिलिटी भी, जो कंप्यूटिंग है, जो हार्डवेयर है, जो डेटा है, वो सब साथ साथ बढ़ रहा है. म्हणजेच मंडळी, थोडक्यात या AIने किंवा कृत्रिम बुद्धिमत्तेनं आपल्या सगळ्यांच्या आयुष्यामध्ये प्रवेश केलेला आहे. ही नेमकी कृत्रिम बुद्धिमत्ता कशी चालते, त्याच्यातल्या क्रियाप्रक्रिया काय आहेत त्या समजून घेऊया. ही आर्टिफिशियल इंटेलिजन्स बेसिकली 2 पातळीवरती असते. एक म्हणजे मशीन्सवरती आणि दुसरं म्हणजे सॉफ्टवेअरवरती, आणि एक तिसरा हायब्रिड पार्ट आपण म्हणू शकतो की मशीन्स प्लस सॉफ्टवेअर हे कंबाईन केलेलं. आता मशीन्समध्ये तुम्ही कुठे कुठे बघू शकता की तुम्ही मोठमोठ्या वेअर हाऊसेसमध्ये गेलात तर तिथे तुम्ही पूर्वी जी माणसं ट्रेनी गोष्टी इकडनं तिकडे हलवायच्या, आता तिथे रोबोट्स आहेत. ते रोबोट्स जाऊन एक गोष्टी इकडनं हलवून तिकडनं जाते, त्याला समजतं की समोर माणूस आलेला आहे, ऑब्स्टेकल आलेलं आहे की मला थांबायचं आहे. दुसरा रोबोट चालला असेल की ते एक मशीन्सचा पार्ट झाला. सॉफ्टवेअरमध्ये तुमच्या फोनमध्ये सिरी आहे किंवा तुमच्याकडे व्हॉइस असिस्टंट्स आहेत. हे सगळे तुम्ही सांगितलेला कमांड ते प्रोसेस करतात आणि त्याच्याप्रमाणे तुम्हाला उत्तर देतात. हा एक इंटेलिजन्स आहे. लहानपणी आपल्याला कोणी प्रश्न विचारला की तुझं काय रे, की हे इक्वेशन काय आहे मॅथमॅटिक्समध्ये, की तुम्ही विचार करून ते तसेच हे व्हॉइस असिस्टंट तुम्ही सांगितलेल्या प्रश्नाचा अंडरस्टँड करून तुम्हाला ते उत्तर देतं. तर हे सॉफ्टवेअर. आणि तिसरं म्हणजे की हे हार्डवेअर्स आणि हे सॉफ्टवेअर्स तुम्ही एकत्र कंबाईन करून तुम्ही काय करू शकता. म्हणजे आता ऑटोमेटेड आपल्याकडे सेल्फ ड्रिव्हन कार्स हा एक कन्सेप्ट येतो आहे हळूहळू, की त्याच्यामध्ये सॉफ्टवेअरचा पण पार्ट आहे की जेव्हा तुम्ही मॅप्स आहेत ते सगळे इंटिग्रेट करणार आहे. हार्डवेअरचा पण पार्ट आहे. त्याच्यामध्ये तुम्ही जे आजकाल तुमचं कारचं मेकॅनिझम आहे ते थोडंसं बदलेल. म्हणजे डायरेक्ट म्हणजे बेसिक्स बदलणार नाहीत पण बऱ्यापैकी गोष्टी बदली. दोन्ही इंटिग्रेट होऊन तुम्ही एक सेल्फ ड्रिवन कारसुद्धा म्हणू शकता. हे दोन्हीचं कॉम्बिनेशन है. या ये भी होता है कि आपके ऑटो करेक्ट में आपने कुछ गलत टाइप किया तो वो आ गया. AI यहाँ भी आता है कि आपने कुछ रिसर्च करना हो, आपने सर्च किया तो वहाँ आ गया. AI आपके दर्शकों तक पहुँचने के लिए, नए नए दर्शकों तक को लाने के लिए जो सोशल मीडिया के एल्गोरिदम है वो भी AI ही है. AI हर जगह हर तौर में आपके और बहुत सारे लोगों को छूता है. हमें कभी कभी ये पता नहीं लगता कि वो कितना महत्वपूर्ण है. अजून पण असे सॉफ्टवेअर्स आहेत ज्याच्यामध्ये ते तुमचं आर्ट आणि कल्चरमध्ये सुद्धा गेलेले आहेत. की तुम्ही जर का आज एक पिक्चर बनवत असाल, मी माझं नवीन घर घेतले, मला एक मागे पेंटिंग लावायचे, त्या पेंटिंगमध्ये मला एक घोडा हवा आहे, मला एक वाघ हवा आहे, तर तुम्ही त्या आर्टिस्टला सांगाल की बाबा मला हे असं पेंटिंग काढून दे. तर आर्टिस्ट त्याच्या विजनप्रमाणे तुम्हाला काढून दाखवेल की हे बघ, तुम्हाला घोडा हवा होता, तुम्हाला वाघ हवा होता. तुम्हाला फार चॉईस मिळत नाही. म्हणजे तुम्ही जाऊन सांगता की मला हे हवं आहे, तो म्हणतो नको आहे, मग दुसरा येतो, तिसरा येतो. ह्याची एक लिमिट पडते आपल्याला की आपण असे किती पेंटिंग्स करू शकतो. हेच तुम्ही सॉफ्टवेअरला सांगितलं की मला एक पेंटिंग हवं आहे, त्याच्यामध्ये एक घोडा हवा आहे, एक वाघ हवा आहे आणि तुम्हाला ऑप्शन्स दाखव, तर ते तुम्हाला भरमसाठ अनलिमिटेड ऑप्शन्स एका क्लिकवरती दाखवतं. वेगवेगळे पर्याय असतात. तर तुम्ही त्याच्यावरती तो आर्ट फॉर्म सिलेक्ट करू शकता आणि तुम्ही
तुमच्याकडे यूज करू शकता. म्हणजे तुम्हाला त्याचा एक्सटेन्सिव्ह आणि ईज ऑफ यूज होतं. थोडक्यात मंडळी, आपली माहिती किंवा आपला डेटा हा अतिशय मौल्यवान आहे हे समजून घ्या. डेटा इज द न्यू ऑइल. म्हणजे जे ऑइलची एकेकाळी म्हणजे आपण जी पेट्रोलियमचं किंवा ऑइलची जी किंमत आहे त्याची किंमत डेटामध्ये आहे. जितका तुम्ही जास्ती डेटा प्रोड्यूस कराल तितकं हे सगळे जे आर्टिफिशियल इंटेलिजन्सवाले सॉफ्टवेअर्स आहेत हा तो डेटा प्रोसेस करून तुमचं जगणं तसं बघायला गेलं तर सुसह्य बनवू शकतात. आणि ते बनवतातच. ते म्हणजे खूप प्रतिने ते बनलेलंच आहे. आणि प्रत्येक समाजामध्ये जशी चांगले घटक असतात वाईट घटक असतात तसं याच्यामध्ये सुद्धा आर्टिफिशियल इंटेलिजन्समध्ये सेमच आहे की चांगले सुद्धा आहेत जे वापरणार आहेत, जे तुमचं लाईफ ईज करू शकतात आणि तसंच त्याचं गैरफायदा घेऊ शकतात. ऑनलाईन बँकिंगचं पण एक्झाम्पल बघितलं तर आपल्याकडे ऑनलाईन बँकिंग हे अतिशय सुखकर गोष्ट आहे की तुम्ही घरबसल्या बँकिंग करू शकता. याचा अर्थ असा नाही की त्याचे फ्रॉड होत नाहीत. त्याचे फ्रॉड्स होतात, लोक फसतात त्याच्यामध्ये. त्यामुळे तुम्हाला हे सगळे चांगले सॉफ्टवेअर ज्यांनी तुमचं जीवन सुखकर बनणार आहे तुम्हाला रिस्पॉन्सिबली वापरायचे आहेत. म्हणजे तुम्ही काही विचित्र कुठे क्लिक करत नाही ना, कुठलं तुम्ही ॲग्रीमेंट करत नाही ना. हे तुम्ही जर का तेवढं बेसिक अवेअरनेस ठेवलात तर हे सगळे आपल्याला फायदेशीरच गोष्टी आहेत. मंडळी, देवांश वर्मा या कृत्रिम बुद्धिमत्ता क्षेत्रातल्या युवा संशोधकांनी रोगनिदानाबाबत एक महत्त्वाचं संशोधन केलेलं आहे पुणे विद्यापीठामध्ये आणि त्याबाबत त्यांना पेटंटही मिळालेलं आहे. प्रोफेसर अभियंकर, उनके एक स्टूडेंट थे सूरज और मैं, हम तीनों ने मिल के पूना यूनिवर्सिटी के थ्रू एक प्रोजेक्ट किया जिसमें हमने ये डिजीज़ डिटेक्शन के प्रोजेक्ट को आगे बढ़ाया. एक एल्गोरिदम बनाया अपना और वो पेटेंट हो गया. अब वो पेटेंट हो गया. हमने उसे एक कंपनी को लाइसेंस भी दे दिया है उसका इस्तेमाल करने के लिए. मंडळी, तुम्हाला माहिती आहे का, या कृत्रिम बुद्धिमत्तेला प्राचीन किंवा ऐतिहासिक पार्श्वभूमी सुद्धा आहे. त्यामध्ये माणसाच्या कामामध्ये उपयुक्त ठरणाऱ्या निरनिराळ्या यंत्रांचा उल्लेख सुद्धा आहे. अगदी पुराण काळामध्ये सुद्धा हा उल्लेख आपल्याला दिसून येतो. आणि त्यानंतर रोबोची निर्मिती करण्यात आली आणि मग त्याच्याकडून विविध कामंही करून घेण्यात आली. आणि मग त्यानंतर हे रोबो स्वतःचा विचार करू शकतील का अशा पद्धतीने संशोधन होऊ लागलं. आणि मग त्यातूनच कृत्रिम बुद्धिमत्तेने मानवी जीवनामध्ये प्रवेश केला. तसं बघितलं ना तर आपला TV असेल, वॉशिंग मशीन असेल, फ्रीज असेल, हे जे नियंत्रित केलं जातं ना त्यासाठी एक आज्ञावली निर्माण केली जाते आणि त्यातून ही सगळी यंत्र काम करतात. आणि त्यातूनच बऱ्यापैकी संशोधन झालं आणि मग रोबो स्वतः विचार करू शकतील का या दृष्टीनेही संशोधनाला सुरुवात झाली. आणि हे सगळं शक्य झालं कृत्रिम बुद्धिमत्तेमुळे. या कृत्रिम बुद्धिमत्तेमध्ये जास्तीत जास्त माहितीचं संकलन आणि त्याच्यावरती वेगानं विश्लेषण हे कार्य करण्यात येतं. आता तुम्ही जर का टाईप केलं आणि त्याच्यावरती जाऊन तुम्ही सांगितलं की ChatGPT मला एक लेटर पाठवायचं आहे गव्हर्नमेंट ऑफिशियलला, याच्यामध्ये माझ्याकडे पाणी येत नाही आहे ही तक्रार मला नोंदवून द्यायची. तर टिपिकली आपण काय करू, आपण पेपर घेऊ, पेन घेऊ, आपण लिहू की मी कोण आहे, माझा नंबर, माझं हे सगळे लिहून आपण चालू करू. रिस्पेक्टेड सर किंवा काय महोदय, आमच्याकडे मी इथे राहतो हे मी फक्त एक टाईप केलं की मला माझ्या वॉटर डिपार्टमेंटला एक लेटर लिहायचं की माझ्याकडे पाणी येत नाही. ChatGPT तुम्हाला सगळं लेटर लिहून देतं. तिथे तुम्हाला ते कॉपी पेस्ट करायचं आहे तुमच्या ईमेलमध्ये म्हणा किंवा तुमच्या जे काय आउटलुक असेल त्याच्यामध्ये तुम्हाला पाठवायचं आहे. तुम्हाला ते रेडीमेड मिळतं. तुम्हाला जर का एसेस लिहायचे असतील, म्हणजे तुम्ही कॉम्पिटेटिव्ह एक्झाम्सला जाता किंवा तुम्हाला तुमच्याबद्दल मनोगत लिहायचं असेल की मला काय वाटतं की प्रेमळ कुत्रा किंवा काहीतरी असलं तर तुम्ही त्याला सांगू शकता की मला हा एसे लिहून दे आणि तो एसे लिहून देतो तुम्हाला. तर त्याच्या डेटामध्ये कुत्र्यावरती आणि प्रेमळ शब्दावरती त्याला जे काही इन्स्टन्सेस मिळतात ते तो इन्स्टन्सेस कलेक्ट करतो. त्याच्यावरती त्याचं जे साचा तुम्हाला मी सांगितलेला अल्गोरिदमचा की तो ते लावतो की हा शब्द ह्याच्याबरोबर येईल का आणि तो त्याच्याबरोबर एक सेंटेन्स बनवत जातो आणि ते रिअल टाईम तो करून तुम्हाला देतो. त्याच अनुषंगाने मंडळी, सध्या AIचा उपयोग अंतराळ संशोधन असेल, चिकित्सा असेल, बांधकाम क्षेत्र असेल किंवा जीवनाशी निगडित विविध क्षेत्र आहेत ना त्याच्यामध्ये उपयोग सुरू झालेला आहे. AIच्या महाराष्ट्र स्पेसिफिक जर उदाहरण दिला तो आता सुरुवात झालेली आहे कारण कॉन्सेप्टलाइज खूप करंट इयर्समध्ये आला होता.
तो जैसे चॅटबॉक्स असते दॅट इज अ व्हेरी सिम्पल फॉर्म ऑफ आर्टिफिशियल इंटेलिजन्स. तो माझे ते डिराईव्ह करतात युजरचे काय इनपुट्स आहे तो लँग्वेज प्रोसेस करून ते फर्दर क्वेश्चन विचारतात. तो ऐसा चॅटबॉक्सचा फीचर किंवा व्हॉट्सॲपवर युजरला रिस्पॉन्स करण्यासाठी जे क्वेरी येते ऑटो क्वेरीज ते एक छोटासा उदाहरण आहे ऑफ AI जे सुरुवात झालेली आहे. बट त्याच्या इफेक्टिव्ह यूज आणि डीपर युटिलायझेशन ऑफ AI थ्रू मशीन लर्निंग अँड नॅचरल लँग्वेज प्रोसेसिंग अँड अदर फॉर्म्स ते करण्यासाठी आता आम्ही सुरुवात इनिशियल स्टेजला आहोत. तो त्याचे रिझल्ट्स तुम्हाला मिळण्यासाठी 1-2 वर्ष लागेल. आपको लॉज बनाने हैं, आपको ये करना है, आपको एनालाइज करना है. आप कहाँ से शुरू करेंगे, आप स्टेट पॉलिसी कहाँ से शुरू करेंगे ये देखना कि क्या हो सकता है, कहाँ आगे बढ़ सकते हैं, ब्लाइंड स्पॉट्स कौन से हैं. उसमें AI के थ्रू आप AI और एक एक्सपर्ट जैसे लॉ एक्सपर्ट बैठे मैं आपका डेटा बता सकता हूँ, आपका क्लस्टर करके ये दिखा सकता हूँ कि ये इन्फॉर्मेशन आ रही मैं देख रहा हूँ. और फिर लॉ एक्सपर्ट उस इन्फॉर्मेशन को देख के ये समझ सकता है की हमें ये इम्प्रूव करना है, वो करना है. तुमचे मेजॉरिटीचे स्मार्टफोन्स आहेत त्याच्यामध्ये बॅकएंडला AIच वापरलं जाते. सोपी गोष्ट म्हणजे तुमच्या फोनचा कॅमेरा हा कम्प्लिटली AI कंट्रोल्ड आहे. याच्यामध्ये जसे जे ब्रँड्स तुम्हाला येऊन सांगतात की आमच्याकडे सुपिरियर कॅमेरा आहे, आमच्याकडे हे आहे, ते AI वापरून तुमच्या फोटोची जी इमेज क्वालिटी आहे ते इम्प्रूव्ह करतायत. त्यामुळे तुम्हाला न कळत तुम्ही AI रोजच्या दिवसाला वापरताय. म्हणजे हा तर इतका बेसिक ऑपरेशन आहे की तुम्ही रोज तुमचा फोन उचलून कोणाशी तरी फोटो काढता, तुम्ही AI रोज वापरताय, तुम्हाला कळत पण नाही आहे. तर पॉईंट असं आहे की AI चांगलंच आहे, AI इथे राहणारच आहे. तर इट इज की तुम्ही त्याच्याबरोबर एकमताने होऊन तुम्ही ॲडव्हान्टेज घ्या त्याचा. आम्ही सिटिझन्सची ग्रीव्हन्ससाठी एक पोर्टल सुरुवात केलेलं आहे आपले सरकार पोर्टल. तो आपले सरकार पोर्टलमध्ये ज्यांना कोणाला काही तक्रार करायची तो ते यूज करू शकतात पोर्टल. तो पोर्टलमध्ये तक्रार करताना जर समजा लोकांना काही प्रॉब्लेम फेस होत आहे तो तिथे आम्ही एक AIचा फीचर इनकॉर्पोरेट करणार चॅटबॉक्स करून. तो ते नवीन एक इम्प्रोव्हिजन आहे. तो एक सिंपल उदाहरण. दुसरा एक स्कोप ऑफ AI आहे जे आम्ही फर्दर करणार की आम्ही गव्हर्नमेंटचे जे स्कीम्स आहे आणि त्या स्कीममध्ये जे लाभार्थी आहे लाभार्थीला ट्रेस करून त्याची जे एक लाभार्थी कोणकोणती गव्हर्नमेंट स्कीममध्ये एनरोल्ड आहे ते सगळा मर्ज करून एक लाभार्थीचा रेकॉर्ड तयार करणार. तो त्यामध्ये AI यूज होणार. हे कॉन्सेप्ट सुरू झाले. या सगळ्या बरोबरच AI मुळे डीप फेकचा एक धोका निर्माण झालेला आहे. त्याविषयी खूप चर्चा केली जाते, वेगवेगळे अनुभवही सांगितले जातात. डीप फेक लोग अब बना के जैसे जो रोगन के वो था बहुत बड़ा कि जो रोगन जो अमेरिका का बहुत बड़ा पॉडकास्टर है उसकी किसी ने डीप फेक वीडियो बना दी कि वो एक प्रोडक्ट प्रमोट कर रहा है, वो कुछ प्रमोट, तो उससे प्रोडक्ट की सेल्स बहुत बढ़ गई. अब नॉर्मली जो रोगन को पैसे मिलते वो करने के लिए, अब तो पैसे देने की ज़रूरत नहीं है. क्या पॉलिटिकल ओपोनेंट है आपका कोई, मेरी और आपकी लड़ाई हो गई, मैंने आपका डीप फेक बना दिया कि ये बोल रही हैं कि इंडिया को ये उड़ा दो या फिर ऐसे कर लो. ये होते हैं और ये हमें सोच समझ के अच्छे से देखना पड़ेगा. तो ये जो चोरी है, जो रिस्क है, जो ये सब है, हमें थोड़ा ये सोच समझ के, जो पहले व्हाट्सएप फॉरवर्ड और इन सब की बात कर रहे थे वो थोड़ा सोचना पड़ेगा कि हमें कैसे प्रोसीड करना है, क्या करना है. लोकांनी रफी साहेबांचा आवाज घेतलेला आहे, तो लेटेस्ट गाण्यांना लावलेला आहे. हे पण होऊ शकतं त्याच्यामध्ये, कारण की हे शेवटी तो जो सॉफ्टवेअर आहे हे रफी साहेबांनी म्हणलेली जे काही शेकडो गाणी असतील त्याचे नोटेशन्स त्यांनी हे केलेले आहेत की ते रफी साहेब कुठे काय कुठलं कसं नोटेशन्स म्हणतात आणि मग ते आजकालच्या ह्याच्यामध्ये त्यांनी ते सॉफ्टवेअरला सांगून तसे त्यांनी डेव्हलप केलेलं आहे. म्हणजेच मंडळी AIनी हुबेहूब नकला जरी केल्या ना तरी त्यामध्ये भावना ओतणं सध्या तरी शक्य नाही आहे. आणि ह्या ज्या नकला आहेत ना त्या ओळखण्यासाठीही विविध मार्ग आहेत. होऊ शकते मॅडम की तुमची फेक आयडेंटिटी क्रिएट होऊ शकते आणि त्या सॉर्ट ऑफ क्राईम पण सुरू होऊ शकते की फेक आयडेंटिटी क्रिएट करून. पण ते नक्की ते इन पर्सन दिसूनच जाते की ते फेक आहे की नाही. बिकॉज वी आर 3D मॉडेल करताना AI इज अ कॉन्सेप्ट जे 3D तुम्हाला इन प्रत्यक्ष नाही देणार. सो मे बी इट वुड बी देअर ऑन मीडिया, सोशल मीडिया, बट इट इज नॉट इन पर्सन. ओके. आता याच्यासाठी जे कायदे आहेत ते पुरेसे आहेत आणि अजून नवीन कायदे करण्याची गरज आहे, तर याबाबतीत आपण काय सांगू शकतो? कायदे करण्याची भरपूर गरज आहे. मला वाटते IT ॲक्टमध्ये पण सुधारणा झाली आहे आणि त्याचप्रमाणे सुधारणा स्टेट IT ॲक्टमध्ये पण व्हायला पाहिजे. जे करण्यासाठी मला वाटते थोडासा आम्हाला पण प्रोॲक्टिव्ह व्हावं लागेल डिपार्टमेंटला की आम्हाला ते जे सेंटरच्या
ॲक्ट आहे त्यामध्ये काय चेंजेस केले आणि आम्ही त्याच्यामध्ये काय आणखी सुधारणा करू शकतो, त्यामध्ये आमची ॲक्टमध्ये पण सुधारणाची सध्या गरज आहे. सध्या ते ॲक्ट पण रिवाईज करण्याची भरपूर गरज आहे. मंडळी, तसं बघितलं ना तर कुठल्याही बाबीला दोन बाजू असतात, फायदे असतात आणि तोटेही असतात. त्याच अनुषंगाने AI किंवा कृत्रिम बुद्धिमत्तेचे फायदे आणि तोटे याविषयी आपण एखाद्या भागामध्ये नक्की जाणून घेऊया. तुर्तास मात्र मनुष्याने निर्माण केलेली ही कृत्रिम बुद्धिमत्ता मनुष्याच्या बुद्धीपेक्षा सरस ठरेल का, ह्या विषयावरती मोठ्या प्रमाणावरती विचारमंथन होत आहे. असं कधीच होणार नाही की आर्टिफिशियल इंटेलिजन्स तुमच्यापेक्षा मानवी बुद्धीपेक्षा जास्ती सुपिरियर आहे. कारण की मानवी बुद्धीची जी क्रिएटिव्हिटी आहे ती आर्टिफिशियल इंटेलिजन्स आत्ता तरी काही करू शकणार नाही. आर्टिफिशियल इंटेलिजन्स हे तुमच्या डेटावरती किंवा तुमच्या हिस्टॉरिकल गोष्टींवरती शिकून काहीतरी करतं. हे क्रिएटिव्ह कधी होऊ शकत नाही. क्रिएटिव्ह म्हणजे माणसाच्या बुद्धीची इतकी केपेबिलिटी आहे की जे एक गोष्ट माणूस करत असेल की गेली 10 वर्ष मी एक करतोय, त्याच्यामध्ये पूर्ण केपेबिलिटी आहे की तू 11व्या वर्षी ते सगळं बंद करून काहीतरी नवीन करू शकतो. हे ह्या सॉफ्टवेअर्सना शक्य नाही, कारण की ते तुमच्या 10 वर्षाच्या डेटावरती जाऊन तुम्हाला सांगणार आहेत. तर फ्युचर आपण म्हणू शकतो की AI आणि ह्युमन्स टुगेदर हे फ्युचर आहे. तुम्हाला अशा खूप गोष्टी आहेत आणि तुम्हाला अशा खूप गोष्टी आहेत जे तुम्हाला कळणार पण नाहीत, पण त्याच्यामध्ये AI वापरलं जाते. AI का बढ़ना, AI का वो आना तो हमेशा जब विज्ञान में होता है तो वो अच्छा ही लाता है. उसके बुरे भी हाल होते हैं, उसके बुरे भी आउटकम आते हैं. तो अच्छा बुरा तो मुश्किल होता है कहना, पर हम इसके द्वारा बहुत लाभ ला सकते हैं समाज को, और अगर हम सोच समझ के करें तो रिस्क हम मैनेज कर सकते हैं और बेनिफिट हम ज़्यादा बढ़ा सकते हैं. तो उस हिसाब से मैं कहूँगा कि ओवरऑल ये अच्छा ही है समाज के लिए. की आता जमाना भरपूर टेक्नॉलॉजिकली यूज जेवढा तुम्ही करण्यासाठी इच्छुक राहणार त्याच्या झालेला आहे. तो टेक्नॉलॉजीशी भीतीने व्हायला पाहिजे. यू शूड ऑलवेज ट्राय न्यू टेक्नॉलॉजीज, आणि त्यामध्ये बाय चान्स 1-2 वेळेस मिस्टेक पण झाली तरी काही अशी मोठी प्रॉब्लेम होत नाही आहे. वन शुड बी अवेअर अँड वन शुड जस्ट रिपोर्ट वॉट एव्हर हॅज हॅपन्ड. जर समजा तुम्हाला असं वाटते काय मोठा गोंधळ होऊ शकते, जस्ट बिकॉज तुम्ही रिपोर्ट केलेला आहे ते गोंधळच्या सोल्युशन पण निघते. सो वन शुड यूज टेक्नॉलॉजी आणि AI आणि सगळी मशीन लर्निंग्स आणि टेक्नॉलॉजीमध्ये जो ॲडव्हान्समेंट होते सगळ्यांना वाचला पाहिजे. न्यूजपेपर्स आणि सोशल कंटेंट्स, आणि अपडेट राहायला पाहिजे. जे कोणी अपडेट राहणार आणि त्याच्या इनोव्हेटिव्ह यूज करून राहणार त्यांना भीतीने व्हायला पाहिजे की आमची फजिती होणार. हे सगळं बघितल्यानंतर तुमच्या लक्षात आलं का, मनुष्य क्षणाक्षणाला उन्नत होत आहे, आणि ही जी उन्नती आहे ना किंवा प्रगती आहे ना, ही आपण सगळ्यांनी स्वीकारणं आवश्यक आहे. आणि त्यासाठी या प्रत्येक प्रगतीविषयीची सर्वांगीण माहिती आपण जाणून घ्यायला पाहिजे, जेणेकरून त्या बाबीमध्ये काय क्रियाप्रक्रिया आहेत, धोके आहेत, परिणाम आहेत, याविषयीचं सविस्तर ज्ञान आपल्याला नक्कीच मिळू शकेल. आणि ज्ञान किंवा माहिती हा विषय येतो तेव्हा आपला रयतेचा दरबार नक्कीच येतो. तेव्हा रयतेचा दरबारमधला आपला आजचा विषय तुम्हाला कसा वाटला हे तुम्ही जरूर आम्हाला सांगा. संपर्कासाठी आमचा पत्ता आहे rayatezadarbар@gmail.com. जरूर आमच्याशी संपर्क साधा. तुमच्याकडे काही माहिती असतील, सूचना असतील, प्रश्न असतील ते तुम्ही आमच्यापर्यंत नक्कीच पोचवा. रयतेचा दरबारमधले हे जे सगळे एपिसोड आहेत ना, 400च्या वर एपिसोड आहेत, हे तुम्ही वारंवार बघू शकता आमच्या यूट्यूब चॅनलवरून. जनता दरबार आणि रयतेचा दरबार या दोन्ही नावाने आमची यूट्यूब चॅनल आहे, जी तुम्ही सबस्क्राईब करण्याची गरज आहे. रयतेचा दरबार आम्ही प्रसारित करत असतो दर सोमवारी रात्री 9 वाजता सह्याद्री वाहिनीवरून. सोमवारचाच हा एपिसोड आम्ही पुन्हा प्रसारित करत असतो दर शनिवारी सकाळी 8 वाजता सह्याद्री वाहिनीवरून. सोमवार रात्री 9, शनिवार सकाळ 8 हे जे दोन्ही एपिसोड आहेत ना, हे तुम्ही लाईव्ह बघू शकता सह्याद्री वाहिनीच्या फेसबुक पेजवरून. जरूर बघत राहा, कारण आम्ही ही जी माहिती तुम्हाला सांगतोय ना, या माहितीच्या उपयोगामुळे अनेकांचे लाभ होत आहेत किंवा होऊ शकतात. हा मात्र त्यासाठी ही जास्तीत जास्त प्रमाणामध्ये माहिती आपण सर्वांपर्यंत पोचवायला पाहिजे. लक्षात ठेवा, चांगल्यातून नेहमी चांगलंच घडतं ही उक्ती सार्थ ठरवणारा हा आपल्या सगळ्यांचा कार्यक्रम रयतेचा दरबार. त्यासाठी एकमेकांना मदत करू, एकमेकांची काळजी घेऊया आणि सगळ्यांचं जगणं समृद्ध करूया. त्यासाठीच रयतेचा दरबार.